ए बरी उठ लवकर. सुनबाई एकटीच काम करते ते मदत करताल. झोपू दे ना मला. ह्याच्या मागा मदत तिला करायचीस. आता एकटीच जेवण बनवते. चल उठ. आई करू दे ना तिला काम. मला झोपू दे ना. काय झालं तिने एक दिवस काम केलं तर जरा झोपून देत नाही. जा तिकडे तू. उठ पटकन, मी जाते तिच्या माग. हे बघ हे धावायचं कपडा इथंच ठेवला ना. काय ग पोरी, हे कपडं का नाही धावलंस? वहिनी शियाच्या अगोदर बरोबर कपडं धावायचीस ना. आता का धावीस नाही? कुणाला धावाय ठेवलंस? पहिले धावून टाक. उठ ना. वहिनी आले पण ना सगळी तुम्ही लोक आलशी झाले. सुनबाय झालाय ना अर्धा काम? हो आई, फक्त चपात्याच बाकी आहेत. त्या झोपलेत ना, त्यांना झोपू द्या, मी करते. चपात्यात आहेत ना, ती उठल्याच्या नंतर करील. तू बशीच. सुनबाई, माझा चष्मा फ्रीजवर आहे, तुला घेऊन ये जरा. आणते बाबा. हो, तुम्हाला दोन पावलावर चालता येत नाही? पाय मोकलं होतील. सुन आली म्हणून का सुन सगळी कामं सांगायची? हा उठला तो काम तिला सांगताय, तो उठला तो एक काम सांगताय. उठून जा, घेऊन या. अगं नेहा, झाला का डब्बा? उशीर होते, मला दे लवकर. थांबा, देते, डबा भरते. सुनबाई थांब. काय रे, तुझा डबा तुला घेता येत नाही काय? मी बनवायचो तर तुझ्या हाताने नेऊन भरायचास ना. तू मला सगळे नाही का वाटला ती मोलकरीन आणले? आई ही घे चहा. आई, सकाळपासून तुम्ही माझी बाजू घेऊन का भांडताय? सुनबाई तुला सांगू, एवढ्या वयामध्ये तुला एवढ्या जबाबदाऱ्या नाही सगळ्यांच्या सांभाळायच्या. ते सर्व मला माहिती आहे आई, म्हणून मी प्रयत्न करते. कारण ते मला सर्व निभावता आलं पाहिजे ना. परत ना तू ढीक करशील. हो तर कसं आहे, प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी राणीसारी राहिलेली असते. परिसारी घरभर वावलते आणि सासरी गेल्यावर मुलकणी सारी राबवतात. अगं तुला सांगू, माझ्यासोबत पण असाच झाला होता. माझं पण नवीन नवीन लग्न झाला तर सगळ्या जिम्मेदारी माझ्यावर टाकलं. मी जगायचा विसरून गेलो होतो. म्हणून मी ठरवलंय तुझ्या बाबतीत मी असं होऊनच देणार नाही. आई, खरंच तुम्ही सासू नाही, आईपेक्षा पण खूप महान आहात. आई तुम्हाला सांगू, मला लग्नाआधी असं वाटायचं की आईसारखी प्रेम करणारी सासू भेटेल की नाही. आजकाल आपण सर्वीकडे बघतो, सासवाच घर पोडणारे असतात, सासवाच भांडणारे असतात. म्हणूनच सुनाना सासवा नको असतात. तसं माझ्या बाबतीत नाही झालं. तुम्ही प्रत्येकाची जिम्मेदारी प्रत्येकाला समजून सांगता, सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्या वाटून देता. खरंच आई, तुम्ही खूप जीव लावता आणि खूप माया करता. देव करो अशी सासू सगळ्यांना भेटू दे.